सॉरी, कॉल आल्यामुळे व्हिडिओ कट झाला, लक्ष द्या. तर एक फिजिकल लँडस्केप म्हणजे एक नैसर्गिकरित्या तयार झालेला हा पर्वत आहे. सगळ्यात नैसर्गिकरित्या तयार झालेला तर एक फिजिकल म्हणजे त्याला एक व्यवस्थित असा आकार प्राप्त झालाय. त्याच्याकडे बघितल्यावरती आपल्याला आश्चर्य वाटतं. हिस्ट्री ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट. आता ह्या सगळ्या साईट्स तुम्हाला पाहता येतात. हे नाव टाका ना तुम्ही, बघा इथे दिलं ना, माउंट ह्योंगशॉन इन चायना असं टाका. बघा तुम्हाला तो पूर्ण पर्वत दिसेल आणि तिथे काय काय आहे ते पण तुम्हाला पाहता येईल. त्याच्यासोबत यूट्यूबवर टाका, बघा तुम्हाला मिळेल सगळं. हेरिटेज ऑफ वर्ल्ड अ हेरिटेज साइट्स. Although the idea is of protecting a cultural and natural heritage sites around the world began in the early 20th century, momentum for its actual creation was not until the 1950s. In 1954, Egypt started plans to build the Aswan High Dam to collect and control water from the Nile River. बघा, 1950 आणि 1954 नदीवरती इजिप्तमध्ये बांधण्यात आलेलं नाईल नदीवरचं धरण. नाईल ही जगातली, मी काय बोलतो ऐकलं का तुम्ही, जगातली सर्वात मोठी नदी आणि लांब वाहणारी. इजिप्तच्या या टोकापासून या टोकापर्यंत म्हणजे वरच्या मुखापासून ते पायापर्यंत वाहते ती माहिती. आणि त्याच्यावरती बरीचशी असं धरणं बांधलेली आहेत, परंतु त्याच्यावरचं ओस्वान धरण आहे ना, ओस्वान धरण हे सर्वात महत्वाचं आणि मोठं धरण आहे. जवळजवळ 4 वर्षाचा कालावधी लागला या धरण बांधायला. समजलं, 4 वर्षाचा. आणि या नदीला ह्याने रोखून धरलेलं आहे. द इनिशियल प्लांट डॅम्स कन्स्ट्रक्शन वुड हॅव फ्लोडेड द व्हॅल्यू कंटेनिंग द अबू सिम्बल टेम्पल्स अँड स्कोड ऑफ द एशियन इजिप्शियन्स आर्टफॅक्ट्स. आता हे धरण का बांधण्यात आलं माहिती आहे तुम्हाला? नाईल नदीच्या पात्रामध्ये जुन्या काही मंदिरं होती, जुनी प्राचीन काळी बांधलेली मंदिरं होती. ही मंदिरं आहेत ना, वाहून जाऊ नयेत म्हणून ही मंदिरं तशीच्या तशी उचलून त्याच्या बाजूच्या डोंगरावर आणली. आता मला सांगा, ही मंदिरं तशीच्या तशी पूर्ण उचलणं किती क्रिटिकल असेल, कशी आणली असतील विचार करू शकता तुम्ही. मंदिर तसंच्या तसं आणून उचलून टेकडीवर ठेवायचं, बरोबर ना. Abu Simbel templates scores ancient Egyptian artifacts to protect the temples and artifacts. UNESCO launches the international campaign in 1959 that called for the dismantling and the movement of the temples to higher ground. Dismantling the movement of temples higher ground. बघा, dismantling pulling down म्हणजे काय, विचार करण्यासारखी गोष्ट ही. समजलं? ही जी विचार करण्यासाठी गोष्ट आहे की ही कोरीव मंदिरं होती, सगळी आर्टिफिशियल मंदिरं, कलाकुसरीचा एक उत्कृष्ट नमुना होता आणि ही सगळी वरती आणण्यात आली. बघा, युनेस्को लॉन्च इन द इंटरनॅशनल कॅम्पेन इन 1959 दॅट कॉल्ड फॉर द डिसमॅन्टेड मूवमेंट ऑफ द टेम्पल्स हायर ग्राउंड. द प्रोजेक्ट कॉस्ट इज एस्टिमेटेड $80 millions, sent all of it 40 millions which came to 50 different countries. 51 देशाचा जो खर्च येतो ना, तो नुसता एवढ्याशा देवळांना उचलून तिथून तिथपर्यंत आणण्यासाठी झाला. मला सांगा, 51 देशांना जो ते मंदिर बांधण्याचा खर्च येतो ना, तो खर्च त्या 4-5 देवळांना तिथून वरती आणण्यासाठी झाला का? तर कलाकुसरीचा एक नमुना म्हणजे बघा, देश किती जपतो काही गोष्टींना. To protect the temple's artifacts, UNESCO launches the international campaign in 1959 that's called for the dismantle झाले. Okay, because of the project success, UNESCO and the international council's movement at the site's initiated the draft convention to create international organizations responsible for protecting cultural heritage. Shortly thereafter, the 1965 White House Conference, United States, called the World Heritage Trust. Shortly,
शॉर्टली एकदम अतिशय थोडक्यात. देअर आफ्टर द 1965 1965 व्हाईट हाऊस कॉन्फरन्स युनायटेड स्टेट्स कॉल्ड वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट. युनायटेड स्टेट्सला काय म्हणतात? वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट. म्हणजे हा सांस्कृतिक वारसा जतन करणारी संस्था म्हणून वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट असं म्हटलं जातं. टू प्रोटेक्ट हिस्टोरिक अँड कल्चरल साइट्स बट टू ऑल्सो प्रोटेक्ट द वर्ल्ड सिग्निफिकंट नॅचरल अँड सिनिक साइट्स. समजलं? A significant natural and scenic sites. Finally, 1969, the International Union for Conservation of Nature developed similar goals and presented them to United Nations Conference on Human Environment in Stockholm. बघा, आज the International Union of Conservation Natural Development similar goals and presented them at the United Nations Conference as a Human Environment, Stockholm, Sweden, 1972. आज सांस्कृतिक वारसा हा इंटरनॅशनल म्हणजे याला मान्यता संपूर्ण जगाने कधी दिली? 1972ला दिली. 1968लाच ही ॲक्च्युली कन्झर्व झाली आहे. काय झाले? कन्झर्व झाले. बंद कर दरवाजा. Sweden in 1972. Following the presentations of these goals, the conservation connecting to protections of world, cultural and natural heritage was adopted by the UNESCO General Conference November 16, 1972. झालं मग अशी बघा 1972ला त्याला काय झालं? एक कॉन्फरन्स घेण्यात आली आणि याला एक मान्यता देण्यात आली होती. ठीक आहे. त्याच्यानंतर within the territory to consider the for the inclusions on the World Heritage List. आज वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये आज बरीचशी म्हणजे त्यांनी नंतर मग काय केलं की आता कोणकोणत्या प्रदेशाला किंवा कोणकोणत्या भागाला एक वर्ल्ड हेरिटेजमध्ये टाकायचं, त्यासाठी प्रत्येक देशांची लिस्ट मागवली. तुमच्या भागामध्ये अशा कोणकोणत्या वास्तू आहेत की ज्या आपण सांस्कृतिक वारसा म्हणून तुम्ही जतन केलेल्या आहेत आणि त्या वाखाणण्याजोग्या आहेत, त्या एक म्हणजे म्हणतात ना 10मधून 1 म्हणजे विशेष अशी लोकांना कुतूहलाची गोष्ट असेल अशी सांगा. Within their territory to consider by conclusions on the World Heritage List. Okay. आज इथे आपण थांबूया कारण बरेचसे आज लेक्चर झालेत. आज एक काम करूया, संपून टाक्या. थोडासाच राहिला 2 पेजेसचा. ओके, शिकूया पुढे. चला. बिकमिंग वर्ल्ड हेरिटेज साइट. देर आर 5 steps in becoming a world heritage site. The first of which is a 4 countries to state party taken an inventory of its significant cultural and natural site. This is called a alternative list. थांबूया इथे. आपण बराच मोठा धडा आहे, अजून होणार नाही तेवढ्या टायमामध्ये. एक अजून 2 लेक्चर घ्यायचे आहेत मला. ठीक आहे. बाय. थँक्यू. दोन्ही व्हिडिओ पाठवतो तुम्हाला मी. आज ग्रामर पण पाठवतोय. ओके.